आपल्यासोबत संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन सर आहेत. सर, ट्रम्प यांना चीन, जर्मनीसह 7 देशांनी होर्मुझ इथे युद्धनौका पाठविण्यास नकार दिला आहे. त्यानंतर ट्रम्पनी इराणला धमकी दिली आहे की खार्ग बेटावर पुन्हा हल्ला करू. अमेरिका असं करू शकतं? हां, करू शकतं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ट्रम्प हे कोलांट्या उड्या मारण्यात फार वस्ताद आहेत. कालच त्यांनी सांगितलं होतं की माझ्या एकट्याच्यानी हे होणार नाही, तर तुम्ही मला तुमच्या नेव्हीची मदत द्या. आणि त्यांनी या 7 देशांना सांगितलं होतं की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही नेव्ही पाठवा. पण नाटो देशांनीसुद्धा मना केलं आणि चीननीसुद्धा नाही म्हटलं. याची 2 कारणं आहेत की एक तर नाटोला जेव्हा यांनी इराणवर हल्ला केला त्यावेळेला यांनी नाटोच्या देशांना सांगितलं नव्हतं की आम्ही करणार आहोत, कारण निगोसिएशन चालू होते आणि त्याच्यामध्ये यांनी हल्ला केला. त्याचप्रमाणे पुढे काय करणार याच्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नाही आहे. तर कुठल्याही सार्वभौम देशाला तुम्ही अशा प्रकारे वागवू नाही शकत. त्यामुळे त्यांनी यायला नकार दिला. दुसरी गोष्ट अशी आहे की इराणने सांगितलेलं आहे की अमेरिका आणि इस्रायल यांचे या देशांचे जहाजं सोडून किंवा या देशांना जाणारी जहाजं सोडून बाकी सगळी जहाजं हॉर्मुझच्या खाडीमधनं तेल घेऊन जाऊ शकतात. आणि ते तेल आम्ही त्यांना चीनच्या युआनमध्ये किंवा रशियाच्या रुबेलमध्ये देऊ. आम्हाला डॉलरची गरज नाही. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरला झटका बसेल. त्यामुळे ट्रम्प सध्या चिडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की मी खर्ग बेटावर हल्ला करेन. आता खर्ग बेटावर हल्ला का? कारण खर्ग हे इराणपासून जवळपास 25 किलोमीटर दूर आहे आणि तिथे त्यांचं सगळ्यात मोठं पेट्रोलियम एक्सपोर्ट केंद्र आहे. तिथे लाखो लिटरच्या अनेक टाक्या आहेत, अंडरग्राऊंड टाक्या. त्याच्यामध्ये इराणमधनं रिफाईन होऊन तेल येतं अंडर सी पाईपलाईननी आणि मग तिथे जमा होऊन तिथल्या बंदरामधनं इतर जहाजांमध्ये भरल्या जातं आणि हॉर्मुझच्या खाडीतनं ते अरेबियन समुद्रात जाऊन आपल्या देशांमध्ये जातं. तर ते बंद करण्याकरता ट्रम्पनी 2-3 दिवसापूर्वी खर्गवर हवाई हल्ला केला होता. त्याच्यात त्यांनी हे जे टर्मिनल स्टेशन आहे ते त्यांनी सोडून दिलं होतं. ते त्यांना घ्यायचं नव्हतं, पण ते घ्यायचा आता त्यांचा विचार आहे. तर ते घ्यायकरता म्हणजे त्यांना ते फिजिकली काजीब करावं लागेल. तर फिजिकली जर काजीब करायचं म्हटलं तर त्यांना तिथे सैन्य उतरवावं लागेल. त्यांच्याकडे उतरवण्याकरता सैन्य नाही आहे. म्हणून जसं मी कालच्या याच्यात सांगितलं होतं की यांनी 31st मरीन युनिट जे आहे, एक्सपिडिशनरी युनिट, ते त्यांनी जपानहून बोलवलेलं आहे आणि त्याच्याद्वारे ते त्या बेटावर जाऊन हल्ला करतील. पण तिथे इराणचे सुद्धा सैनिक आहेतच आणि ते इराणच्या अतिशय जवळ असल्यामुळे या सैनिकांना तिथे राहणं मुश्किल होऊन जाईल असा माझा अंदाज आहे. एकदा का ट्रम्पनी तिथे सैन्य उतरवलं तर त्याच्यानंतर मग हे युद्ध किती दिवस चालेल याला काही अंदाजच करता येणार नाही. सर, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एक एअर स्ट्राईक केलेला आहे काबूलमध्ये. नशामुक्ती केंद्रावर हा एअर स्ट्राईक करण्यात आला. 400 लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले आहे. भारताने त्याची निंदा केलेली आहे, जगभरात त्याची निंदा होत आहे. हां, हे बरोबर आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ला करून त्यांचे 14 सैनिक मारले होते आत्ता परवा. त्यामुळे काल पाकिस्तानने त्यांच्या काबूलच्या या केंद्रावर हल्ला केला आणि त्याचे 400 लोक मारले गेले आहेत. पाकिस्तान म्हणतं की ती दहशतवाद्यांना आसरा देणारी संस्था होती. त्या बिल्डिंगमध्ये अनेक दहशतवादी राहत होते, TPPचे. आणि अफगाणिस्तान म्हणतं की हे नशामुक्ती केंद्र होतं. त्यामुळे दोघांच्याही ज्या व्हर्जन्स आहेत त्या कितपत खऱ्या आहेत हे आपण पाहायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण जग याचं निंदा करत आहे. खास करून मुस्लिम कंट्रीज याची फार निंदा करत आहेत. कारण जे इस्रायलने केलं की रमजानच्या महिन्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्याचप्रमाणे रमजानचा पवित्र महिना सुरू असतानासुद्धा पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हा हल्ला केलेला आहे आणि तो भ्याड हल्ला आणि इस्लामच्या विरुद्ध झाला असं म्हणायला जागा आहे. त्याच्यामुळे लोक याची अतिशय निंदा करतात आहेत. नक्कीच पाकिस्तानची निंदा लोक करतात आहे असं अभय पटवर्धन सर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.